झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीमध्ये वाद निर्माण झालाय। समितीच्या पुनर्रचनेबाबत कृती समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांनी घेतलेले निर्णय अनधिकृत असल्याचं कृती समितीचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी म्हटलंय। या वादामुळे दोन दिग्गज कामगार नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत। कार्याध्यक्ष शरद राव यांनी 21 एप्रिलला पुण्यामध्ये स्वतंत्र सभा घेऊन कृती समितीची पुनर्रचना करणार असल्याचं घोषित केलं। त्याचवेळी त्यांनी कृती समितीचे सरचिटणीस नितीन पवार यांना पदमुक्त करून नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली। शरद राव यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत बाबा आढाव यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात राव यांनी आपल्याशी तसंच इतर सदस्यांशी कुठल्याच प्रकारे सल्लामसलत केली नसल्यानं त्यांचा निर्णय अनधिकृत असल्याचं बाबा आढाव यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर शरद राव हे कामगार नेत्यांऐवजी मालकाप्रमाणे वागत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। शरद रावांनी मला भेटायला हरकत नव्हती, पण ते मला भेटलेले नाहीयेत। त्यांनी मला फोन केलेला नाहीये, काही कळवलं नाही, एक निर्णय करून टाकला, ह्याला काढून टाकलं त्याला काढून टाकलं वगैरे। म्हणजे एखाद्या कामगार पुढाऱ्याने असं करून मला बरोबर आहे, मालकाने केलं तर मी समजू शकतो। एकूणच संयुक्त कृती समितीच्या पुनर्रचनेवरून हा वाद घेऊया त्यांची प्रतिक्रिया। बाबा आढाव यांनी टीका केलेली आहे की आपण मालकाप्रमाणे वागत आहात, कोणाशी सल्लामसलत न करता तुम्ही निर्णय घेतलेला आहे पुनर्रचनेबाबत। आपलं काय म्हणणं आहे? रिक्षावाल्यांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, कारण बाबांच्या अपरोक्ष ते नितीन पवारने जाऊन काही मीटिंग लोकांना न विचारता 2 दिवसाची संपाची घोषणा केली। सर्वांचा त्यांना विरोध होता। बाबांच्या नावाचा गैरवापर इकडे होते। आम्हाला गेले 20 वर्ष आम्ही झगडत आहोत, जे काही आम्हाला सोशल सिक्युरिटीज पाहिजे त्याच्यामध्ये जाऊन बोगस कमिटमेंट देण्याचं काम सरकारकडे या लोकांनी केलं। त्यामुळे मी स्वतः बोलवलेली मीटिंग नव्हती पुण्याला, बाकी महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी बोलवलेली मीटिंग होती पुण्याला। मलाही बोलवलं तर मी त्या मीटिंगला हजर राहिलो। त्यांनी मला त्या अध्यक्ष केला आणि तिथे या गोष्टीची चर्चा होऊन संबंध पुण्याची मीडिया हजर असताना, पुण्याची प्रेस कॉन्फरन्स तिथे झालेली असताना तुडुंब भरलेल्या हॉलमध्ये निर्णय झाला की नितीन पवारांना काढून टाकायचं। शरदजी, इथं आणखी एक विचारावं असं वाटतं आहे की तुम्हा दोघांमधल्या, म्हणजे तुम्ही दोघं दिग्गज असे कामगार नेते आहात, पण तुम्हा दोघांमधला हा विसंवाद कुठेतरी पीडितांना न्याय मिळवून देण्यात कमी कुठेतरी त्याचा फरक पडू शकतो, परिणाम होऊ शकतो पीडितांना न्याय मिळवून देताना, असं नाही का वाटत? नाही, बाबांनी अशी चूक केली तिथे, त्या बाबांच्या नावाने ह्याने जाऊन चूक केली। आणि ती म्हणजे आम्ही जे मंडळ बनवून सांगत होतो ते फक्त रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्यांचं बनवा, आमचा इन्शुरन्सचा पैसा त्याच्यात टाका। यांनी काय कबुली दिली की लॉरीवाले, टेम्पोवाले, म्हणजे जे नोकर आहेत, स्वयंरोजगार नाही, ज्यांचा मालक आहे, कळलं की नाही, त्या लोकांना या मंडळाचे फायदे देणं। आणि ते जो समज बाबा आढाव यांचा झालेला आहे त्याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधलाय का किंवा साधणार आहात का? नाही, मी नाही करणार। बाबांना जर आता वयात काय परिणाम आहे असं मला जाणवायला लागलेलं आहे, कारण त्यांनी पॉवर्टी लाईन मध्ये, बिलो पॉवर्टी लाईन मध्ये जो समाज आहे त्याच्यासाठी असंघटित कामगाराचा 2008 ला जे केंद्र सरकारने कायदा केला, निव्वळ 200 रुपये पेन्शन स्वरूपामध्ये द्यायचे मोलकर्णींना, इतर घरगड्यांना, पीडित, ते रिक्षावाल्याला लावायला बाबा कबूल झाले। आता आम्ही काही मोलकर्णीच्या दर्जाचे आहोत, घरगड्याच्या दर्जाचे आहोत, त्यामुळे मला ही भूमिका आम्हाला त्या मीटिंग मध्ये घ्यावी लागली ना। धन्यवाद शरदजी, झी 24 तासशी बोलल्याबद्दल। शरद राव यांनी त्यांच्यावरचे हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। नितीन पवार जे सरचिटणीस होते त्यांनी बाबा आढाव यांच्या अपरोक्ष काही निर्णय घेतलेले आहेत, काही कामं केलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। एकूणच काही तरी देखील या दोन नेत्यांमध्ये विसंवाद दिसून येतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।